नको गोपाळा नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई येऊ ओढाळा तुझ्या गाई येऊ ओढाळा तुझ्या गाई नको आम्हा सवे येऊ ओढाळा तुझ्या गाई येऊ ओढाळा तुझ्या गाई येऊ ओढाळा तुझ्या गाई नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई येऊ ओढाळा तुझ्या गाई येऊ ओढाळा तुझ्या गाई नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई येऊ ओढाळा तुझ्या गाई येऊ ओढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येर धारी मागे मागे येर धारी मागे मागे येर धारी त्यांच्या मागे 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 येर धारी मागे मागे येर धारी मागे मागे येर धारी न बैसतीये के ठाई दाही 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 धावती दाही दहादिशा धावती दाही दहादिशा धावती दाही दिशा धावती दाही दिशा धावती दाही दाही कोण लागे त्यांच्या मागे कोण धावे त्यांच्या मागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्याच्या लागे मागे मागे येर धारी मागे मागे येर धारी मागे मागे येर धारी कोण धावे त्यांच्या मागे 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 येर धारी मागे मागे येर धारी मागे मागे येर धारी तुका म्हणे तू राख मनेरी तुका म्हणे तू राख मनेरी तुका म्हणे तू राख मनेरी मग आम्ही जाणू येरी मग आम्ही जाणू येरी मग आम्ही जाणू येरी आम्ही जाणू मग त्या येरी आम्ही जाणू येरी मग आम्ही कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येर धारी मागे मागे येर धारी मागे मागे येर धारी सवे गोपाळ नको आम्हा सवे गोपाळ नको आम्हा सवे गोपाळ नको आम्हा सवे गोपाळ नको आम्हा सवे गोपाळ नको नको आम्हा सवे गोपाळ मागे मागे धारी मागे मागे धारी मागे मागे धारी मागे मागे धारी कोण धारी
नको आम्हा सवे गोपाळा येऊ ढाळा तुझ्या गाई. कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी. न बैसती एके ठाई धावती दाही दहा दिशा. कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी. तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येर आम्ही जाणो. तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो. कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम करे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काही चनेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. काय म्हणतात महाराज. नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई. कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी. न बैसती एके ठाई धावती दाही दहा दिशा. कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी. तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो. कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी. असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरिभक्तीपरायण आपले सर्व लोक आलेले आहेत आणि सर्वांच्या समूहामध्ये हा जन्माष्टमीचा उत्सव आणि ही काल्याची सेवा जगद्वंदे जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा हा 4 चरणाचा गवळणीपर अभंग काल्याच्या प्रकरणातला असा आहे. परंतु जो अध्यात्मशास्त्राचा ज्यामध्ये अगदी वाहापोहा असतो अशा सर्व गवळणींचा विचार केला तर सर्व ज्या गवळणी आहेत त्या सर्व गवळणींचा अधिकार भिन्न आहे बरं का. अधिकार परत्व हे सगळं भिन्नत्व महाराजांनी सुद्धा लिहिलेलं आहे. मराठवाड्यामध्ये मोठमोठे सप्ते होतात. जवळजवळ 10,000 20,000 लोक असतात. कीर्तन मात्र काल्याचं मात्र फार मोठं असतं बरं का. 40-50 हजार लोक बसलेले असतात ऐकायला. 2-3 तास कीर्तन असतं तिथं. तिकडं काल्याच्या काय झालं महत्त्व दिलं जातं बरं का. आपल्याला ते श्रुत ज्ञात नाही का तर त्याचा अनुभव नाही आपल्याला. आपण आपल्या वेळेनुसार करत असतो. असो जेवढा वेळ आपल्याला अभंगावर चिंतन करता येईल. कारण काय गवळणी म्हटलं की लोकांच्या मनी मानसी कसा आहे विषय की काहीतरी ज्या तुकोबारायांच्या नाथबाबांच्या नामदेवरायांच्या गवळणी निळोबारायांच्या गवळणी किंवा माऊलींच्या गवळणी असतील. कुणालाही म्हटलं की माऊलींच्या गवळणी जरा म्हणा कुणालाही पाठ नाहीत बरं का. का तर माऊलींच्या गवळणीपर्यंत जातच नाहीत का. लक्ष ते बरोबर बसत नाही. असो आपल्याला तो आपोआप करायचा नाही. गवळणींचा विचार केला तर यामध्ये ह्या अभंगामध्ये भक्ताचं आणि देवाचं कशा प्रकारचं भांडण आहे. देवभक्ताचं भांडण आहे बरं का. प्रेमाचं भांडण कुणाचं असेल तर एक देवाचं आणि भक्ताचंच. त्याच्याशिवाय कुणाचं नाही.
नवऱ्याचं आणि बायकोचं भांडण हे प्रेमाचं भांडण नाही बरं काय. हां, हे भांडण कशाचं आहे? द्वेषातनं झालेलं आहे. हां, नवरा बायकोचं भांडण. मी चढ काय तू चढ, मला काम कमी काय तुला, असं. देवभक्ताचं नातं तसं नाही. देवभक्ताच्या नात्यामध्ये काय हो, साम्य भाव आहे. तू आणि मी वेगळा कुठं आहे? हां, तू आणि मी एकच आहे. हां, मग माझ्याकडं असं का आणि तुझ्याकडं असं का, असं जे म्हणण्याची ताकद आहे ती कुणाची आहे? फक्त भक्ताची आहे बरं काय. जनाईला काय करतोय हो देव? हां, काय करतोय? दळू लागतोय बरं काय. हां, शेणी वळू लागतोय. सामर्थ्य आहे भक्ताचं. म्हणून ती काय म्हणू शकते? अरे अरे विट्या, मूळ मायेच्या करट्या, तुझी रांड रांडकी. कोण म्हणू शकते? भक्ताशिवाय ताकद कोणाची नाही काय. धुंद झाला तुझा दरबार, कोण म्हणू शकते? हे जनाईशिवाय कोण नाही ताकद बरं काय. का? सगळी लाज टाकून संत महात्म्याने काय केलेलं आहे हो? देह तादात्म्य सोडून ज्यावेळी भक्ती केली जाते त्यावेळी पराभक्ती होते बरं काय. हां, अशी पराभक्ती होते. आपलं सगळं देह तादात्म्य धरून भक्ती आहे. हां, सर्ट बरोबर आहे काय, फेटा जरासा वाकवा लागतोय इकडे काय इकडे, असं असतंय आपलं बरं काय. देह तादात्म्य सोडून ज्यांनी भक्ती केली ती भक्ती. मीराबाईंचं बघावं उदाहरण. पग घुंगरू बांध करनाचे, पग घुंगरू बांध करनाचे रे, पग विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत पिबत मेरा विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत पिबत मेरा हासी रे. ज्यावर किती विश्वास आहे हां, की विष माहिती आहे तरी सुद्धा पिते आहे बरं काय. का तर देव मला यातून राखणार, मारणार नाही बरं काय. प्रल्हादाला काही केलं तरी सुद्धा प्रल्हादाचा किती विश्वास आहे. असो म्हणजे देवा भांडावा कुणा आहे तर देवा बरोबर जर भांडायचं असलं तर भक्तानंच भांडावं. एरवी कुणालाही भांडता येणं शक्य नाही बुवा. आणि खेळ खेळायचं झालं तर कुणी खेळावा? भक्तानीच खेळ खेळावा. हां, गोपाळाने खेळ खेळावा. देवाबरोबर कुणी खेळावा? सामर्थ्य बरं काय. माझे गडी कोण कोण द्यावे निवडून यातून भिन्न. खूप बऱ्यांचं वर्णन आहे. असं बराच काल आहे त्याच्यामध्ये वाप आहे. यामध्ये महाराज असं वर्णन करतायत. नको आम्हा सवे गोपाळा, आमच्याबरोबर गोपाळा. तो येऊ शब्द पुढं आहे, तो मग जर मागं घेतला तर काय होईल? आम्हा सवे नको येऊ गोपाळा. का? ओढाळा तुझ्या गाई. तुझ्या गाई कशा आहेत? ओढाळा आहेत ना गाई तुझ्या. कोण धावे त्यांच्या लागे. त्यांच्या लागेन म्हणजे त्यांच्याकरता कोण धावणार? तुझ्या गाई रोज अशा पळणाऱ्या आणि आम्ही मात्र सारखं दमायचं. तू एका जागेला बसणार बरं काय. तू एका जागेला बसणार आणि आम्ही मात्र तुझ्या गायींच्या बरोबर धावायचं सारखं. कोण धावणार आहे सारखं? कोण धावे त्यांच्या लागे. कसं? मागे मागे झारे. सारखं माग माग सारखं फिरून काय करावे लागते? येरझार करावी लागते. सारखा जन्म मरणाचा बंध घ्यावाच लागतो बरं काय. देवाला सोडून ज्यावेळी आपण असतो त्यावेळी जन्म मरणाचा बंध घ्यावा लागतो. म्हणून येरझारात राहावं लागतं. पुढं म्हणतात
न बैसती एके ठाई, एकाच ठिकाणी थांबत नाहीत ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. असं आपण बरोबर वापो करू थोडा. धावती दाही 10 दिशा, 10 दिशेला तुझी गायी पळतात बरं. हां, आणि त्या 10 दिशामध्ये कोण फिरणार सतत. हां, काय करू, त्याच्यापेक्षा एका ठिकाणी आहे ते बरं आहे. मग कशामुळं फिरतात त्या, तर तुका म्हणे तू राख मनेरी. ही मनेरी गाय जी आहे ना, तिच्यामुळे ही सगळी 10 जण पळतायत बरं काय. मग तू जर तिला राखलीस तर काय होईल, मग त्या एरी आम्ही जाणू, मग आम्ही त्या सर्वांना बघू बरं काय. देवावर भार घातले, भांडण आहे देवावर. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे रजारी. कृष्ण चरित्र फार अगम्य आहे बरं का, न कळणार आहे. महाराजांनी परवा सुद्धा सांगितलं की हे कृष्ण अवतार असा आहे की जन्माला आला देवकीकडं, राहायला यशोदेकडं, आणि कामाला गेला पांडवांच्याकडे. काय चरित्र आहे त्याचं बाबा. असा जर पोरगा असला तर आई बाबा काय म्हणतील हो. काय त्यांच्या जन्माला आला, दुसऱ्यांच्यात राहिला आणि तिसऱ्यांची कामं करायला तर आई काय म्हणतील त्याला. असला काय पोरगा आपल्या कामाचा नाही बरं काय. आपल्या कामाचा लागेल त्याच वेळी आई बाबांना त्या मुलाचं काय प्रेम आहे. म्हणजेच आपलं स्वहित बघणारा, आपल्याला बघणारा असा देव असला तर मात्र काय असं प्रेम आहे, त्याच्याविषयी पुत्राविषयी प्रेम आहे. हे जसं आहे असं कृष्ण चरित्र अतिशय विचित्र आहे. कृष्णाचं चरित्रामध्ये चोरीचं प्रकरण मोठं आहे बरं का. हे सकाळी रात्री सुद्धा येणे अभंग म्हणला. वैकुंठीची मूर्ती आली भीमा तेरी, लाडका तो हरी यशोदेचा, गोकुळात याने काय चोरी केली फार. याने गोकुळात चोरी केली फार बरं काय. फार म्हणजे याच्यासारखी कुणालाही करता येणं शक्य नाही बरं का. म्हणजे जर दही दूध खायचं ठरवलं तर दार न उघडता बाहेर, असं कुणाला करता येईल. देवाशिवाय कुणालाही नाही बरं काय. हे अगम्य लीला आहे. कुणालाही करता येणं शक्य नाही. ते जे करतो त्याला देव म्हणतात. का, त्याचं कर्मच दिव्य आहे. दिव्यत्व ज्या ठिकाणी आहे म्हणून त्याला देव म्हटलं जातं बरं काय. नाहीतर कुणालाही देव म्हटलं जात नाही. त्याच्या ठिकाणी दिव्यत्व आहे. जन्माचं दिव्यत्व आहे, कर्माचं दिव्यत्व आहे. असं कर्म कोण करू शकत नाही. गोवर्धन पर्वत करंगळीवर धरायचा कुणाचं तरी सामर्थ्य आहे. वाटत गाडी लावली रात्रीची आणि पंक्चर झाली असणार म्हणून त्यानं काढली नाही, टिपणी तशीच लावून तो दगड लावलेला तसाच राहून गेला की तो मागच्या वेळी. आता तो दगड उचलायचं सामर्थ्य त्याच्यात नाही, तो गोवर्धन पर्वत काय उचलणार नाही काय. म्हणजे आज शक्ती म्हणून अल्पज्ञ जीव काय अल्पज्ञ आहे त्याला. अल्पशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे. शक्ती सुद्धा देवा एवढी आपली नाही. त्याच्याकडं 3 प्रकारची शक्ती आहे. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. तो कुणाकडूनही काही करू घेऊ शकतो बरं काय. काल यवन पाठी लागला होता आणि कुणाच्या अंगावर काय घालून त्यानं कुणाला मारला. म्हणजे मुचकुंदाच्या अंगावर त्या आपला पितांबर घातला आणि कोण आपण झोपलाय असं दाखवलं बरं काय. आणि मुचकुंदाच्या अंगावरचं काढल्यावर तो उठल्यावर बर काल यवनाला नुसता बघितल्यावर बर कुणाची शक्ती आहे ती. त्याचं कर्तृत्व आहे, परंतु त्यानं केलंय काय, त्यानं काहीही केलं नाही. अन्यथा कर्तुम आहे. कुणाकडेही काही करून घेऊ शकतो तो. गोपाळांना काय वाटत होतो, एवढा गोवर्धन पर्वत उचललाय, ह्यानं नुसती करंगळी झाली. आम्ही काट्या काय डोकं काय लावलंय, काय काय केलंय, आणि ह्याचं आपलं नुसतं करंगळी धरली आहे चालतंय बरं काय. तुला घाम बिम काय नाही, मला घाम आलाय असं तुम्हाला म्हणत होता, मला घाम आला नव्हता बरं काय. त्यावेळी गोवर्धन पर्वत धरणाऱ्या लोकांना घाम आला होता, तुला घाम वगैरे काय नाही, आणि तू आपला नुसती करंगळी धरलीस. आणि एवढा पर्वत मी धरलोय म्हणतोस,
जरा तुझी करंगळी खाली कर, मग माझी काढून घेतो. नुसती जराशी खाली केल्यावर काय झालं असं सांगा. म्हणजे हे सामर्थ्य कुणाचा, दिव्यत्व जे आहे ना ते देवाचं आहे. चोरीचं कर्म एवढं सोपं नाही बरं. काय देवानं काय चोरी केली आहे हो? फक्त दही दुधाशिवाय कशाचीही चोरी केली नाही. दही दूध हे कशाचं निमित्त आहे हो? 4 गोष्टी आहेत यामध्ये. अंतःकरणाला 4 काय तो भाग आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. दुधामध्ये 4 घटक आहेत. एक पहिलं दूध आहे, दुसरं दही आहे, तिसरं लोणी आहे आणि तूप आहे. असा जर विचार केला, दही दूध जे आहे, मनबुद्धी जर देवाकडे लावली तर चित्तरूपी नवनीत हे काय होतो, त्यामध्ये चिंतन केलं जातं आणि सार रूपानं असणारा देव हा प्रकट होत असतो. म्हणून साधना करत असताना कशी केली पाहिजे? निष्काम भावनेनं साधना असली पाहिजे. साधनेची सुरुवातून कर्मातून असली पाहिजे. साधनेची उपासनेत काय असली पाहिजे? स्थिरता असली पाहिजे. आणि साधना ही ज्ञानात काय परिसमाप्ती साधनेची झाली पाहिजे. ज्ञानात साधनेची परिसमाप्ती झाली पाहिजे. नाही ज्ञान स्वरूप होऊन जाईल असं जे लिहिलेलं आहे ते अशा प्रकाराने. म्हणजेच आपण आता रोज ऐकणारे आपण आहोत. आता इथं काय म्हणून सांगतो की बाबा ही साधना जी आहे ती साधना अशा प्रकारची असावी लागेल तर आपल्या हाताला फलप्राप्ती येणे शक्य आहे. महाराजांनी या ठिकाणी जे चोरी कर्म लिहिलेलं आहे ते इतकं आहे. आपण गवळणी ज्या म्हणतो, खडा मारोनी घागरा फुटली 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 फुटली. कुठल्याच गात्यात नाही बरं काय. परंतु सगळीकडे म्हटलं जाते, अगदी आवडीनं म्हटलं जाते. म्हणजे आपण गाता बघत नाही. म्हणजे गात्यात जे वर्णन आहे, मी परवा आमच्या घरी भजनाला लोक आलेत, त्यांना सुद्धा सांगितलं की बाबा भजन करत असताना कसं भजन केलं पाहिजे. प्रत्येकाला काय वाटतं, इथं आमची मिटिंग झाली त्यावेळी सुद्धा काय वाटायला की बाबा अहो इथलं आमचंच तेवढं तुम्ही म्हणता भजन करा, ऐकाय कोण असते? आमचं आम्हीच म्हणायचं. म्हणजे आमचं भजन कुणीतरी ऐकावं. म्हणजे आमचं भजन आपण करायला पाहिजे बरं काय. तुकोबरा काय म्हणताय तो, तुका म्हणे होय मनासी संवाद, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणाचे, आपुलाची वाद आपल्या स्वहितार्थ भजन म्हटलं पाहिजे. स्वहित व्हावं जर वाटत असेल तर स्वहित ज्याच्यामुळं होतं, कुणामुळं होतं? आपण रोज म्हणतो काकड्यात बरं काय, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, तुका म्हणे पापे जाती संतांची. संतांनी जी लिहिलेले आहेत अभंग तेवढेच म्हटले पाहिजेत बरं काय. त्याच्यातून पुण्य होतं. का तर त्याच्यातून का पुण्य होतं तर त्यांनी ती अक्षरं लिहिलेली नाहीत बरं का. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. हे विठ्ठलाच्या प्रसादातून संत महात्म्याने काय केलेलं आहे हो, त्यामध्ये कुठले दोष नाहीत. कर्णा पाठव नाही, जे विप्रलिप्सा नाही, हे जे दोष सांगितले आहेत शास्त्रामध्ये ते दोष पुरुषकृत जे दोष आहेत ते पुरुषकृत दोष त्यामध्ये नाहीत. म्हणून आपण ते म्हटलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि ते पुण्य प्राप्त कुठलं पुण्य होतं तर हे भजन जर म्हटलं तर निष्काम पुण्याचरण होतं. मी रात्री बसल्यावर मारुतीदाला सांगितलं की भजन जे आहे ना ते भजन म्हणजे आम्ही इथं बसल्यावर मला जे सुचलं ते त्याला सांगितलं की बाबा उपासना जी आहे ती एकाला जर करता आली नाही तर सामूहिक उपासना म्हणून
काय करता येईल? सामूहिक नामस्मरण जर करता येत नाही तर सामूहिक भजन जर म्हटलं तर आपली उपासना होते बरं का. हां, सामूहिक उपासना कशामुळे होते? तर त्यामध्ये लावणी मृदंग श्रुती काळ घोष, लावणी मृदंग श्रुती काळ घोष, देव ब्रह्मरस आवडी, लावणी मृदंग श्रुती काळ घोष, 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 देव ब्रह्मरस आवडी, 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 लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने. मृदंग लावून टाळ आणि श्रुती नाम घेण्याच्या संबंधात जे गायन म्हटलं जातं त्यामध्ये ब्रह्मरस होतो आणि त्या ब्रह्मरसाचं ज्यावेळी आपण सेवन करतो त्यावेळी निष्काम पुण्याचरण होतं. असो ती साधना होते बरं. असो म्हणजेच आपली अंतःकरण वृत्ती आत आत घेण्याकरता ही साधना करणं गरजेचं आहे की ज्याच्या अनुरूप काय होत जाऊ, वृत्ती अंतर्मुख होईत जाईल. परंतु आपण भजन कुणाकरता म्हणतोय? आपण दुसऱ्याकरता म्हणतो बरं. काय माझे अभंग भारी झाला म्हणता रात्री, अभंग माझा लय भारी झाला. म्हणजे अभंग माझा भारी लय झाला म्हणजे ताल कालाचा संबंध चांगला आहे ना आणि स्वराचा संबंध चांगला आहे ना आणि सगळ्यांनी एका पेटात म्हणणं म्हणजे माझा अभंग चांगला झाला असं नाही काय. आपल्याला किती त्याचा आनंद मिळाला ह्याच्यावर तो अभंग असणार बरं. असो तिकडं आपल्याला जाय नको. एक आला विचार म्हणून सांगितलं की आपण स्वतः अभंग भजन कशा करता म्हणावं. त्यात बऱ्याच तक्रारी लोकांच्या असतात. काय मी अभंग म्हटला की तो गेलाच, त्याचा अभंग आला की तो आत आलाच. अरे असं काय म्हणजे असं जर अभंग असलं तर ते साधना म्हणून नाही बरं काय. त्यानं काय होणार नाही. ते कोण म्हणायचे तो गुरुजी अत्याळकर गुरुजी म्हणायचे काय अरे असलं करून मग काय करट आणि किस्तुडाशिवाय का तर एक जागरण आणि काय नाही त्यामध्ये बहुत काय नाही असं. असो म्हणजे साधनेकरता जे म्हणून आहे जे भजन आहे ते आपण करणं गरजेचं आहे. महाराज या ठिकाणी वर्णन करतायत. नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई. अरे बाबा ह्या गोनाम इंद्रिय आहेत बरं काय. सगळ्या अभंगाचा जरी विचार केला सर्व जर अभंग बघितले काही बोधात्मक आहेत परंतु तेही उपदेश जरी करायचा असला तरी सांगायचं काय आहे की एक जीव ब्रह्म ऐक्य सांगायचं आहे. देवाची महती सांगायची आहे. देव कसा आहे हे सांगायचं आहे. नाही देवाची प्राप्ती करून कशी घ्यायची आहे. आपल्याजवळ असणारा देव आपल्याला कसा प्राप्त करून घेता येईल याच्याकरता साधना करायची आहे. हे सर्व संत महात्म्याने आपल्याकरता म्हणून सांगितलेलं आहे बरं काय. म्हणून आपण लक्षात गवळणींचं जरी माध्यम केलं असलं तरी सुद्धा गवळणी एका प्रकारच्या नव्हत्या. कोणी लेकी कोणी सुना, कोणी लेकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र.
एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी कोणी सुना, कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी लेकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र किंवा स्वतंत्र. सासू आहे ती स्वतंत्र आहे. संत महात्मे स्वतंत्र आहेत. त्यांच्यावर अधिकार कुणाचाही नाही, वेदाचा सुद्धा नाही करत. त्यांना कुठल्याही विधी निषेधाचा संबंध नाही. तुकोबराय या ठिकाणी वर्णन जे करत आहेत ते इंद्रियांचा संबंध घेऊन सांगतायत की बाबा हे गोपाळा, हे तुझ्याबरोबर येणं म्हणजेच जन्माला ज्यावेळी यावं लागतं त्यावेळी इंद्रियांचा संबंध असतो बरं काय. इंद्रियांच्या संबंधाशिवाय कार्य करता येत नाही. पाहायचं झालं तर काय पाहिजेत? डोळे पाहिजेत. ऐकायचं झालं तर कान पाहिजेत. मऊ शीतनं किंवा मऊ कठीणाचा संबंध जर कळायचं झालं तर त्वगेंद्रिय पाहिजे. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय 10 इंद्रिय आहेत आणि त्या 10 इंद्रियांचा संबंध आहे. आणि त्या 10 इंद्रियावर काबू करणारं कोण असेल तर एक मन आहे बरं काय. त्या मनाशिवाय हे इंद्रियांचं काही चालू शकत नाही. मन जर तुमचं नसेल, तुम्ही इकडं बघत आहे आणि आता ही कवाशी उघडतात आणि आमचं पैसे काढायचे आहेत हो, आणि मला जरा जायचं आहे, तेवढ्यात तुमच्या दारातून पाहुणा जर गेला पुढ्यातनं, अहो इकडे बघा की, तिकडंच माझ्याकडे बघतो आणि बघिना काय हो. त्याचं काय नाही हो, लक्ष तिकडं आहे, म्हणजे त्याचं मन त्यात नाही. डोळं दिसत असलं त्याच्याकडं त्याचं तरीसुद्धा तो काय नाही हो, त्याचं मन नाही त्यामध्ये. म्हणजे प्रत्येक इंद्रियामध्ये जर माणूस ऐकायला बसला, मुली टी व्ही किंवा मोबाईल बघत बसतात आणि आई आत हाक मारते, काय ए मुला, अरे पाणी आलंय ये. एक हाक मारली, 2 मारल्या, 3 मारल्या, कान फुटल्यात तुझं काय, कवाट होणं हाक मारतोय. ऐकायला आलं काय? ऐकायलाच आलं नाही बरं काय. का? इतकी त्याची अशी गुंग आहे. का? त्याचं मन त्यात इतकं गुंतलंय, कान जरी उघडं असलं तरी ऐकू येत नाही बरं का. तुकोबरायांच्या चरित्रात एक असं वर्णन येतं की तुकोबरायांना एक ग्रंथ लिहिलेला माणूस आला आणि म्हणाला, महाराज माझा ग्रंथ जरा तुम्ही ऐका बरं काय. ऐका म्हटल्यावर ज्याला देवत्वाचा स्पर्श नाही त्याने देवाचं कधीच ऐकलं नाही बरं तुकोबरायाने. आपण देवाचं जेवढं बोलणं नाही तेवढं आपण ऐकतो बरं का. बोलण्याची नाही आता देवाविना काही. तुकोबराय म्हणतात की बाबा आता देवाशिवाय बोलायचंच नाही. काय केलाय? एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. म्हणजे आम्ही एक नेम केलेला आहे काय की देवाशिवाय बोलायचं नाही. आणि आम्ही देवाचं बोलत नाही, देवाशिवाय सगळं बोलतो बरं का. असं तात्या आणि हे दोघंजण महाराज विना घेऊन, मी म्हटलं काय बोलायला नाही ते काय गुपित आहे बोलायसारखं. अरे विना घेऊन कसं काय बोलताय मग. म्हणजे हे ऐकणाऱ्या माणसांचं असं आहे बरं काय. मग इतरांची काय कथा आहे. असं आपण काय करतो त्याचं भान आपल्याजवळ राहत नाही. संत महात्मे सांगतायत सदा नाम घोष करू हरिकथा. संतांच्या ताब्यात इंद्रिय आहे, आपल्या इंद्रिय ताब्यात नाहीत. कुणी म्हटलं जाताना या कोपऱ्यात अजिबात कुणी बघायचं नाही असं सांगितलं, जाताना माईकवरनं पुकारलं, या कोपऱ्यात कुणीही जाताना बघायचं नाही. बिन बघायच्या आधी किती जातील म्हणता, सगळी बघितल्याशिवाय कुणीही जाणार नाहीत. का? आपल्या इंद्रियावर आपला ताबाच नाही बरं का. तुकोबरायांचं तसं नाही. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही गालो गोसावी. न ऐकणे ते कानची वाळे, न देखणे ते दिटीची गाळे, अवाच्य ते टाळे जीवची सदा. जे पाहायचं नाही ते पाहतच नाहीत इंद्रिय, जे बघायचं ऐकायचं नाही ते ऐकतच नाहीत, आणि जे बोलायचं नाही ते बोललंच जात नाही आपल्या इंद्रियाकडून.
असं त्यांच्या इंद्रियांना सवय लागलेली आहे. आपलं तसं नाही. म्हणून मी सतत सांगत असतो बाबा, इंद्रियांना वळण लावणं ही पहिली गोष्ट आहे आणि इंद्रियांच्यावर काबू मिळाल्यानंतर ती गोष्ट वेगळी आहे. या ठिकाणी संत महात्मे महाराजांनी माऊलींनी सुद्धा एक छान ओळ लिहिली आहे बरं का. चंद्रत काय ते सांगे कुमुदळाचे ताटे, जो जेविला चंद्रकिरण चोकटे, तो वाळव चकोर काय वाळवंटे चंबुजत असे. सांगे कुमुद दळाचे ताटे. हां, कुमुद नाम काय तो कमळ आहे, त्या कमळाच्या ताट नाम फुलावर जी पानं आहेत त्या पानावर अमृत कण जे चंद्राचे साठलेले आहेत ते चकोर जो काय करतोय व इतक्या कोमलतेनं घेतो की त्या पानाला कळत सुद्धा नाही की बाबा ते अमृत कण कसे घेतले. इतक्या सूक्ष्मतेने तो घेत असतो. ते वाळवंटात वाळू खायला जाईल म्हणता. तसं ज्याने आत्मस्वरूपाचं सुख प्राप्त करून घेतले आहे ते इंद्रियांच्या देशात अजिबात नाही बरं का. त्यांना इंद्रियांचं सुख हवंसं वाटत नाही. हां, आणि आपल्याला इंद्रियांचं सुख हवंसं वाटतं. काय राव, आम्ही तिथं गेलो आणि पायाखाली अशी गादी पाहिजे होती, परंतु तिने घोंगडं आतरलं सारखं पायात अडकायचं. आपल्याला स्पर्शज्ञाचं ज्ञान आहे, तगेंद्रियाचं ज्ञान आहे. जे ज्ञान झाले ते 5 प्रकारानं एकच प्रकारचं ज्ञान आहे, परंतु 5 प्रकारचं कशामुळं झालेलं तर इंद्रियांच्यामुळं झाले. हां, असं एक 15 मिनटं मधलं आता भजन घेऊ आणि 5 मिनटं सांगून जय विठ्ठल. नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गायी. हां, तुझ्या ज्या गायी आहेत, गोनाम इंद्रिया सांगितले आहे, गोनाम पृथ्वी सांगितलं आहे, गोनाम गाय सांगितलं आहे. गोचं हां, त्याला गोपाळ का म्हटलंय हो कृष्णाला? गोनाम इंद्रियांचं पालन करणारा, गोनाम गायीवर नियंत्रण ठेवणारा, हे सगळं त्याच्याजवळ शोभतं बरं. हां, नाही ब्रह्मदेवाला अभिमान झाल्यानंतर ब्रह्मदेवानं काय केलं हो, सगळ्या गोपाळ गायी सगळ्या सत्य लोकाला चोरून नेल्या. काय त्या देवाचं सामर्थ्य आहे हो. हां, शिंगातल्या ज्या काय होत्या हो, शिंगातले पहिलं वडकायला हे होतं बघा. हां, श्याम्या होत्या त्या कशाच्या हो, पहिल्या सोन्याच्या होत्या म्हणतात बाबा, आपल्याला काय माहिती नाही. परंतु त्यानंतर पितळच्या आल्या, त्या आता श्याम्या निघून गेल्या, बैलच निघून गेली, त्यामुळं काय श्याम्यांचा संबंध संपलाय. असं म्हणजे त्या सुद्धा झाल्या, कोण देव स्वतः झाला बरं काय. नाही, गोट्यात गेल्यानंतर कुठल्याही मालकाला कळालं नाही की ही आपलीच गाय आहे काय, वासरू आपलंच आहे काय. गाईला सुद्धा कळालं नाही आपली वासरू आहे का काय. हे सामर्थ्य कुणाचं असेल तर त्या देवाशिवाय कुणाचं हे सामर्थ्य नाही. रोज गाय एखादा पाय तरी उचलणारी तिनं त्या दिवशी उचललाच नाही बरं काय. म्हणजे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटायचे, एवढं कशी काय शांत उभारून देते आहे गाय दूध. म्हणजे दूध द्यायचं सुद्धा सामर्थ्य, दूध निर्माण करायचं सामर्थ्य त्याचं आहे तर काय हो. मी बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो या जगाते चालिता. मी बोलवला तर वेद बोलतो, मी चालवला तर सूर्य चालतो, मी हलवला तर प्राण हलतो. आपला प्राण आपल्या आपण हलत नाही बरं काय, देव हलवतो म्हणून हलतो. आम्ही सहज म्हणतोय काय झोप लागली आणि सकाळी लवकरच उठलो बुवा. उठलं नाही, उठवलंय. आम्हाला उठवलं असेल आमच्या कर्मानं, परंतु त्यात कर्मात देवाचं साह्य आहे म्हणून सुद्धा आपण उठतो बरं. असो महाराज या ठिकाणी वर्णन करतायत, आम्हा सवे नको गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाये. ही इंद्रिय जर बघितली तर सतत कुठं पळत असतात व विषयाकडे यांची धाव आहे, सतत विषयांकडे धाव. एकाच घरातील एक विषयाच्या ठिकाणी इतकी विविधता आहे. सहज सांगतो म्हणजे लक्षात येईल. कुणाला गोडच्या आवडतोय, कुणाला हे रात्री म्हटला चांपाटच पायाचे आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं कुणाला असो. म्हणजे कुणाला काय आवडतो, कुणाला एकदम साखर कमी, कुणाला काळाच, कुणाला पांढराच,
कुणाला लय दूध, कुणाला कमी दूध. अरे एकच विषय आहे, पण इतकी वृत्ती कशामुळे झाली, तर हे एका मनामुळे झाली. एक रसनेंद्रियावर आपला काबू नाही. बसायचं झालं तर जेवायला पहिल्यांदा कुठं जेव्हा वाढाय बसल्या तिकडं पहिला आपला नंबर असला पाहिजे. का तर तिकडली उठून गेली आणि मला लवकर मिळालं नाही. रसनेंद्रियावर आपला जो रसनेंद्रियाचा अंकिला निद्रेशी जीवे विकिला तो नाही म्हणे त्याला अधिकारी येत. या ठिकाणी अधिकार प्राप्त करून घ्यावायचा असेल तर त्यानं निद्रेवर काय असला पाहिजे, ताबा असला पाहिजे. आणि रसनेंद्रियावर नाम जिभेवर आपला ताबा असला पाहिजे. आपण काहीही खाऊ नये, कुठेही खाऊ नये, कुणाचंही खाऊ नये, कधीही खाऊ नये. आपण रात्रीचंही कधीही 12वी खातोय, कधीही खातोय. अरे उद्या एकादश, 12ला एकादश संपते असं लोकांचं मत आहे बरं काय. आपला नाही बरं काय ते तसं. आपले जे हिंदू शास्त्र आहे ते शास्त्र काय सांगतं, सूर्य उगवला की दिवस उगवला, सूर्य उद्या ज्या दिवशी सूर्य उगवेल त्यावेळीच आजचा दिवस संपला बरं का. आम्ही 12ला एकादश सोडायला तयार. मी देऊवारीला गेलो होतो तुकाराम महाराजांच्या दिंडीतून, आणि तिथं एका नवीनच शोध काढला. काय ते म्हटले 12च्या अगोदर आंघोळ करायची रात्री बरं काय. म्हणजे ती दशमीची आंघोळ झाली आणि 12 वाजून 5 मिनिटांनी केली की एकादशीची झाली. तो पहिलाच नियम मी तिथं जाऊन ऐकला बरं काय. रात्रीची आंघोळ म्हणजे तसं बघितलं तर संध्या झाल्यानंतर, अंधार पडल्यानंतर कुठल्याही क्षेत्रात तीर्थाला हात लावायचा नसतो असा नियम आहे. परंतु आपण ते का आपल्याला काय माहीत नसल्यामुळं अज्ञानात केलेली भक्ती सगळीच मान्य आहे. असो, हे काय काय सांगायचं सांगा नाही 15-20 मिनिटात. असो, परंतु आपल्या भाग्याला जे आलेलं आहे, आपल्या वाट्याला जे आले आहे, आला भागाशी तो करीतो व्यवसाय, परिराहो भाव तुझ्या पायी, काय करू चाले बांधिले दातारा, वाहिली आभारा समजितो. असं महाराजांनी सुद्धा वर्णन केले. झालेले मधलं भजन घेऊ आणि काय थोडंसं चिंतन करून जय विठ्ठल करू. विठोबा रखुमाई, नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई, कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे अर्धारी. ज्याचा निश्चय झालेला आहे, बुद्धीचा निश्चय झालेला आहे की बाबा एक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे, तो इंद्रियांच्या मध्ये येत नाही बरं काय. आपण रोज म्हणत असतो, रोज गवळून ज्ञानोबरायांची म्हणतो बरं काय. किती हो शिकवाल माझ वेळो वेळा, किती हो शिकवाल माझ वेळो वेळा, किती हो शिकवाल तया गोवळा रातडिये, तया गोवळा रातडिये, किती हो शिकवाल माझ वेळो वेळा, किती हो शिकवाल माझ वेळो वेळा. तया गोवळा रातडिये, जे वर्णन काय केलंय, किती ओ शिकवाल मज वेळ वेळा, मी तया गोळा रतलिये. मी त्या भगवंताशी काय रतनाम अखंडित प्रेमाच्या ठिकाणी आहे, अखंडित देवाचं सुख भोगतोय आणि तुम्ही म्हणता इंद्रियांच्या ठिकाणी या. शक्य नाही. महाराजांनी सुद्धा वर्णन केलं काय.
न येती माघारी असं वर्णन केले. वृत्तीच्या ठिकाणी जे आहे ते वर्णन केलं. आपण रोज अभंग म्हणतो ते हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. आता जी वृत्ती आहे ती गोविंदाच्या ठिकाणी रत झालेली आहे, त्यामुळे आता मागे येऊ शकत नाही. सहज आपण रोज अभंग म्हणत असतो, परंतु आपल्या मनी माणसे ती येत नाही. म्हणजे याची वृत्ती गोविंदाच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाच्या शेजारी पोहळीन. ती सुखाच्या शेजारी ठिकाणी जी वृत्ती बांधलेली आहे ती इंद्रियांच्या ठिकाणी येत नाही. म्हणून तुकोबरा देवाला स्वतः सांगतायत कोण या इंद्रियांच्या मागं सारखं धावणार बरं. इंद्रियांच्या मागं धावलं तर काय करावं लागेल? इंद्रियांच्या मागं धावलं तर जन्म मरणाचा बंध घेऊन यावं लागेल. जन्म मरणाचा बंध म्हटलं तर किती एरजाऱ्या, त्या एरजाऱ्यांना काय नाही हो, गणित नाही जी दातारा. त्या जन्म मरणाच्या बंधात आल्यानंतर किती वेळा एक झाड जर उगवलं तर त्याच्या बिये किती खाली पडल्या, परत किती उगवल्या, परत झाड खाली पडल्या. म्हणजे आम्ही शेतकरी माणसं आहोत, जरा जर घोळीला बी आलं तर केवढं पडतंय. आता ते उद्या काढायचं म्हटलं तर बघितलं तर नुसती सगळी घोळीच सगळ्या शिवारात नाही. म्हणजे एक कण आहे परंतु त्यात बी किती आहे हो. तसं एक कर्म जर आपल्याकडून घडलं वाईट तर आपल्याला बऱ्याच जन्मपर्यंत भोगावं लागतं. म्हणून कर्माला सांभाळावं लागतं. जन्मात आल्यानंतर ते भोगणं गरजेचं असतं. म्हणून देवाच्या ठिकाणी वृत्ती ज्यावेळी राहते त्याच वेळी ती सुटते. असो म्हणजेच जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या संबंधानं वृत्ती ज्यावेळी राहील त्यावेळी काय व्हावं लागेल व जन्म मरणाचा बंध व्हावे लागेल. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात बाबा कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी न. पुढं काय म्हणतायत, न बैसती एके ठाई धावती धाई दाही दहा दिशा. ते 10 इंद्रिय 10 विषयाच्या ठिकाणी प्रयोग करतात बरं का. एके ठिकाणी राहत नाहीत. ती कुणाच्या संबंधानं पळतात तर या मनाच्या संबंधानं पळतात. म्हणून देवा तू या मनाला सांभाळ बरं. मग इतरांची काय कथा आहे. एकदा जर गावातला मुख्य माणसाला हाताला धरला तर दुसरी माणसं काय करू शकत नाही. आमच्या मंदिरात अध्यक्षांनी एखादी गोष्ट सांगितली, अध्यक्षांनी सांगितली की सगळ्यांनी होयच म्हणायचं. का प्रतिकार कोण करू शकत नाही का. चला त्यांचं आपण ऐकतो. हे जसं आहे तसं ह्या इंद्रियांच्या मध्ये इंद्रिया माझी मन ते 11वे जान. मनाची विभूती सांगत असताना 11वे मन जे आहे ते मी नाही म्हणून सांगतात. म्हणून देवाला जर आवरायचं असेल तर मन पहिलं प्रसन्न झालं पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात वा बंधन सुख समाधान इच्छा ते. म्हणून मनाला पहिलं देवाकडे लावलं पाहिजे. म्हणून तुकोबराया वर्णन करतात किंवा तू हे मनाला राख बरं. तुका म्हणे तू राख म्हणे रे मग त्या येरी आम्ही जाणो कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हरी नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गायी कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे धारे न बैसती एके ठाई धावती दाही 10 दिशा कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे रझारी. तुका म्हणे तू राख मरेरी मग त्या रे जाणो कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे रझारी. असो झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी महात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. निम्न ते पुरते अधिक ते सरते करून घ्या.